हाय मैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण? आपल्या सीमाजनी ब्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. आता तुम्ही म्हणत असाल की इथे वेगळं लिप सिंगिंग चालू आहे आणि तुझा आवाज वेगळाच येतोय. तर प्रॉब्लेम असा झाला की मी आहे ना, बघू शकता तुम्ही, माईक लावलेला होता खांद्याला, म्हणजे तर त्याच्यामध्ये ना माझा आवाजच रेकॉर्ड झाला नाही आणि ही क्लिप आहे ना अशीच वेस्ट गेली असती. पण या क्लिपमध्ये ना मी खूप महत्वाचं काहीतरी सांगत होते, तर त्याच्यामुळे म्हटलं की चला ही क्लिप पण दाखवूयात आणि त्याच्यासोबत मी इथे काय दाखवत आहे ते पण तुम्हाला सांगूयात. तर मम्मीने मासे पाठवून दिले होते मला आणि सानवीला एवढं नाही आवडत, पण मला मासे खूप आवडतात प्रचंड. चिकन मटन पेक्षा ना मला मासे खूप आवडतात. लहानपणापासून सवय आहे मासे वगैरे खायची. आणि पुण्यामध्ये ना एका फिश मार्केटमध्ये खूप छान असे ताजे मासे मिळतात. तर जेव्हा पण कधी भाऊ वडील तिथे जातात, घेऊन येतात, तर ते आवर्जून माझ्यासाठी ना ते मासे पाठवून देत असतात. आता तसं इथं हडपसरच्या भाजी मंडईमध्ये मासे वगैरे मिळतात तसे चांगले, पण आता मी तशी शक्यतो जात नाही आवर्जून की त्याच्यासाठी वेळ काढून जायचं घेऊन यायचं. आणि हे त्यांना माहिती आहे, तर त्याच्यामुळे त्यांनी छान असे ताजे ताजे मासे पाठवून दिले होते. तर ते मी इथे फ्राय करत होते. आणि हा जो झोका जो तुम्हाला दाखवत आहे ना, त्याचा प्रॉब्लेम असा झाला होता की आता ऑगस्ट जवळजवळ 2.5 वर्षाचा झाला आहे, पण तरी पण आहे ना अधूनमधून मी त्याला ह्या झोळीमध्ये झोपवत असते. आणि एकदा झोप लागली की मग त्याला आम्ही काढून खाली टाकत असतो बेडवर झोपायला. पण जोपर्यंत म्हणजे झोळी टाकत नाही ना तोपर्यंत त्याला पटकन अशी झोपच लागत नाही. खाली झोपायला गेलं ना थोपटून थोपटून खूप वेळ लावतो झोपायला, पण झोळीमध्ये ना मस्त झोपून जातो पटकन. आणि ना ती तुटली होती थोडीशी आणि मला ना ती रिपेअर करायला जायचं होतं. आणि इथं मुलं दाखवत आहे मी तुम्हाला. सानवीचं काय चाललंय, अगस्तीचं काय चाललंय. काहीतरी ना कॅमेऱ्याला प्रॉब्लेम झाला होता बघा, सेटिंग मध्ये जरा गडबड झाली होती. लांबचं आहे ना जरा असं अंधुक अंधुक दिसत होतं आणि फक्त मिडल सेंटर जे आहे ना तिथं कॅप्चर करत होतं फक्त इमेज. आणि माझ्या काही तेवढं लक्षात आलं नाही ते सेटिंग, नंतर मी ती सेटिंग करेक्ट केली. तर असे मस्त असे मासे वगैरे फ्राय करून घेत आहे. आता अगस्त्य आणि सानवीला ना बळबळ द्यायला लागतं, म्हणजे खातात ते पण नागडोळे मोडून खातात, असं आवडीने खात नाही. पण आमच्या बाबतीमध्ये कसं ना, मम्मीने आम्हाला लहानपणापासून सवय लावलेली आहे मासे वगैरे खाण्याची, कारण जे हेल्दी आहे ते खायला काहीच प्रॉब्लेम नाही. तर त्याच्यामुळे ना आम्हाला अजूनपर्यंत ती आवड आमची टिकलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही, मस्तपैकी ना अगस्त्यला थोडासा फिक्का मासा मी पहिला फ्राय करून घेतला, कारण ह्याच तेलामध्ये परत जर आपण मसालावाला टाकला असता ना तर मग ते तेल तिखट झालं की त्यातच परत आपण मासा तळला तर तो ते तिखट खाणार नाही. तर त्याच्यामुळे पहिला फिक्का मासा मी तळून घेतला. आणि बघू शकता मम्मीनी ना मासे प्रॉपरली धुवून त्याला आलं लसूण पेस्ट, लिंबू, मसाले वगैरे सगळं लावून पाठवलं होतं. मला काहीच करायची गरज नाही पडली, फक्त ना मी ते फ्राय केले आणि मस्तपैकी 2 दिवस आम्ही ते फ्रीजमध्ये ठेवून ठेवून खाल्ले. आणि आता मार्गशीर्ष चालू होणार आहे. तसे माझे उपवास नसतात, पण तरी पण आपण नॉनव्हेज वगैरे हे शक्यतो टाळतो. तर बघू शकता तुम्ही, पाळणा जो आहे ना मी तो जे आपली वेल्डिंग वगैरे करतात ना त्यांच्याकडे घेऊन आले होते आणि त्यांनी छान असं वेल्डिंग वगैरे करून दिला. आता पाळण्याचं कमीत कमी वर्षभर तरी काहीच टेन्शन नाही, तर तोपर्यंत त्याची सवय मोडून जाईल आणि तोपर्यंत तरी ऍटलिस्ट हा पाळणा चालला पाहिजे. सानवी बाळ होती ना, तर तेव्हा पण तिला ना अशी झोपायची खूप सवय होती आणि तिला ना इतकं जोरात हलवायला लागायचं ना की हलवून हलवून तिचा पाळणा वर्षभरामध्येच ना तुटून गेला होता. सानवीच्या पप्पांनी आणि मी जाऊन आम्ही तो त्यावेळेला सुद्धा ना वेल्डिंग करून आणला होता. आणि हा अगस्त्यचा तसा बऱ्यापैकी टिकला, कारण अगस्त्यला एवढं झोळीत झोपायची सवय नाहीये. थोडस जरी डुलका लागेपर्यंत झोपवलं तरी त्याला चालतं आणि नंतर तो बेडवरच झोपत असतो. तर असो, इथे माझे मासे वगैरे तळून झालेले आहेत. आणि आता अगस्त्यचं म्हटलं जरा संध्याकाळचा आवरावं, झोपेतून उठला ना की जरा थोडासा आळशीपणा असतो जरा त्याच्या अंगामध्ये, तर गरम पाणी तोंड वगैरे धुतल्यानंतर जरा तो फ्रेश होतो. आता आमचा अगस्त्य तोंडात पाय धुतोय बघा कसा. अगस्त्य तोंड धुतोय. वाका वाका पुढं वाका. खाली बघ, खाली बघ, खाली बघ बाबू, खाली बघ. शर्ट दिसते, तू खाली बघ पुढे. बरं, पुसते पाहिजे, पॅन्ट चेंज करायची आपल्याला.
आमच्या अगस्तीचं तोंडात पाय देऊन झालं. तर हे संध्याकाळचं टायमिंग झालेलं आहे बघा. अगस्तीचे छान असे तोंड हात वगैरे धुतले मी, छान त्याला फ्रेश केलं, आवरलं, त्याच्या पप्पांकडे दिलं मी खेळवायला. आणि मी इथे तयार करायला घेतलेला आहे दालचा. आज माझा संध्याकाळचा मेनू होता दालचा भात, कारण सानवीची ना आता लवकरच परीक्षा चालू होणार आहे आणि आता ऑलमोस्ट झालेली आहे परीक्षा चालू. पण हा दालचा ज्या दिवशी मी केला होता ना त्या दिवशी तिचा पेपर वगैरे नव्हता, पण आम्ही तयारी करत होतो, अभ्यास वगैरे करत होतो. तर आता ना सध्या मी असे शॉर्टकट फटाफट होणारे मेनूज मी बघत होते. पण दालचा बनवायला ऑफकोर्स थोडा वेळ लागतो, पण सगळी तयारी जर केली ना तर पटकन सुद्धा होतो. तर बघू शकता तुम्ही इथे ना मी थोडीशी पालक आणि आंबट चुका घेतलेला आहे. पालक शक्यतो नाही टाकलं तरी चालेल, कारण पालकाने काय होतं ना आपला जो दालचा आहे तो थोडासा हिरवा हिरवा दिसतो, तर त्याच्यामुळे शक्यतो पालक टाकू नका. माझ्याकडे होता म्हणून मी टाकलाय. पण आंबट चुका मात्र तुम्ही जरूर टाक, कारण त्याचीच महत्वाची सगळ्यात फ्लेवर जो असतो ना आपल्या दालच्याला तो येत असतो. व्हेज दालचा भात करणार होते मी आणि अगस्तीच्या मध्ये मध्ये लोडबुड चालू होती. अगस्ते बघू शकता एकीकडे माझा स्वयंपाक चाललाय आणि हे साहेब चेअर घेतलीये आणि हे आता बघा हे किती म्हणजे बॅग आहे, ती बॅग उलटी करतोय आणि त्याच्यावर चढून वॉशिंग मशीन मध्ये शर्ट टाकायचा प्रयत्न करतोय. कसा उद्योग करतात बघा लहान मुलं. आता हे बॅग आहे आणि त्याच्यावर उलट उभं राहिलं तर ती खाली नाही जाणार का बघा. त्याचं डोकं चालतंय का तेवढं? तो काय डब्बा आहे का बाळा त्याच्यावर उभं राहिला? सांग. डब्बा आहे तो? मग डब्यावर उभं राहतात ना. मग त्याच्यावर असं उभं राहून काय टाकायचं नाही मशीन मध्ये, पडशील आतमध्ये, कळलं का? आतमध्ये परत मशीनला हात लावला ना लहान मुलांनी, मशीन ओढून घेत असती, आतमध्ये ओढून घेते अशी, पकडून ठेवती, समजलं का? पकडून ठेवती, त्याच्यामुळे मशीनला हात लावायचा नाही. चला चला चल 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 बाहेर चल, मी लाईट बंद करणार आहे. सानवीच्या अभ्यासाने एवढा वैताग आलाय ना. आता परीक्षा आहे सॅटर्डे पासन आणि नुसतं एकावर एक वर्कशीट्स आणि अभ्यास, ह्याच्यानी डोकं नुसतं चक्कर झालंय तिचं. लिहून वैतागली आहे आणि माझं बसून तिथे चक्कर झालंय. मुलांच्या परीक्षा म्हणजे ना आपली परीक्षा असते. खरंच अवतार बघू शकता माझा. आणि त्यात अगस्ते आमचा त्रास द्यायला. तर आता ना दालच्या मध्ये बरेच जण शेवगा वगैरे काही टाकत नाही, पण शेवगा ना मला फार आवडतो आणि मला ना अशी शेवग्याची भाजी किंवा असं शेवगा दिला ना खायला तर मला तो एवढा आवडत नाही, पण सांबर मध्ये जर टाकला ना मला खूप आवडतो शेवगा. तर त्याच्यामुळे इथे मी शेवगा टाकला आहे. जास्त करून लोक दालच्या मध्ये शेवगा टाकत नाही, पण मला आवडतो म्हणून मी टाकलेला आहे. आणि त्याचसोबत टाकलेला आहे भरपूर सारा असा दुधी भोपळा. ऍक्च्युली दालच्या मध्ये दुधी भोपळ्याचे ना मोठे मोठे काप टाकले जातात, पण मग ते काय होतं ना खूप मोठे असले ना की खायला खूप प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यामुळे मग थोडीशी मी मीडियम साईज मध्येच मी त्याची कट करत असते. आणि भोपळांना खूप कोवळा होता तर त्याच्यामुळे मी मधलं काही त्याचा जो गर असतो ना तो काही काढला वगैरे नाही, डायरेक्टली भोपळा घेतलेला आहे. आणि ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ना त्या माझ्या वडिलांनी मला आणून दिल्या होत्या. ते येणारच होते माझ्याकडे. ते येताना म्हणले की चल मी तुझ्यासाठी भाज्या पण घेऊन येतो, कारण तेवढ्यासाठी परत तू मंडईमध्ये जाणार, मुलांना सोडून वेळ पण नसतो तुझ्याकडे, तर मी येताना घेऊन येतो थोड्याफार भाज्या. तर याने छान अशा कोवळ्या सगळ्या भाज्या माझे वडील घेऊन आले होते आणि दालच्यासाठी मी आज त्याच भाज्या वापरणार होते. आणि सानवीला पण दालचा भात खूप आवडतो. तर चला आता इथे बघू शकता तुम्ही भाज्यांची सगळी तयारी मी करून घेतलेली आहे, सगळं धुवून वगैरे. दालच्याची फक्त एकच आहे की तयारी भरपूर लागते, पण नंतर करायला घेतलं ना की पटकन होतं. त्याच्यामध्ये सर्वात माझं कंटाळवाणं काम ते म्हणजे ना लसूण निवडणे. मला ना असे जे पदार्थांची साल काढायची असते ना त्याचा खूप कंटाळा येतो. म्हणजे कांदा चिरताना ते कांद्याची साल काढायची मला कंटाळा येतो, लसूण सोलताना लसणाची साल काढायची मला कंटाळा येतो. कारण आहे ना ते साल इतकं बारीक असतं आणि ते काढत बसा म्हणजे ते नक्षीकाम करण्यासारखं आहे. उगीच एवढं बारीक त्याला नखलत बसायला लागतं, मला खूप कंटाळा येतो. पण असं आपल्याला सांबर आणि दालच्या याच्यामध्ये टेचलेला लसूण हा टाकायलाच लागतो, तर त्याच्यामुळे काय ऑप्शन नाही, ते टाकायलाच पाहिजे. आणि बघू शकता तुम्ही ह्या ज्या भाज्या आहेत ना त्या मी ओव्हन मध्ये पहिले शिजवून घेतलेल्या आहेत. शक्यतो मी ना आता म्हणजे माझी सवयच पूर्ण मोडून गेलेली आहे. बटाटे म्हणा किंवा भाज्या म्हणा अशा मी कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये कधीच शिजवत नाही, डायरेक्टली ना ओव्हनचीच इतकी सवय लागलेली आहे ना, त्यामुळे पटापट ओव्हन मध्ये एक 7-8 मिनिटांमध्ये ना कुठलीही भाजी असू खूप छान प्रकारे शिजून निघते. फक्त ना क्वांटिटी जास्त असेल म्हणजे बटाटे 4-5 जर बटाटे असतील ना
तर मात्र 10 मिनिटं लागतात आणि इतर वेळेला ज्या साध्या आपल्या नॉर्मल भाज्या आहेत ना त्या 8 मिनिटांमध्ये खूप छान अशा शिजून निघतात. तर मी कधीही गॅसवर आता भाज्या शिजवायचं कामच करत नाही, डायरेक्ट ओव्हनला लावून टाकायच्या आणि मस्तपैकी शिजवून निघतात. तर इथे बघू शकता तुम्ही दालच्या म्हटलं की ते थोडासा आंबटच असतो. तर नेहमीपेक्षा म्हणजे नेहमीच्या सांबाराला आपण हार्डली थोडंसं चिंच वगैरे टाकत असतो, पण इथं मात्र ना भरपूर सारा कोळाचा चिंचेचा मी तयार करून घेतला होता गरम पाण्यामध्ये. आणि एकीकडे ना म्हटलं चला आता डाळ शिजायला टाकलेली आहे, आपण कुकर बघू शकता तुम्ही लावलाय मी तिकडं, आणि एकीकडे आपला जो भात आहे ना त्याची इथे तयारी मी करत आहे. तर त्याच्यासाठी ना मी कोलम तांदूळ वापरला होता बघा, कारण रेग्युलर आपला म्हणजे कोणाच्या घरात इंद्रायणी राईस असतो किंवा बाकीचा कुठला बासमती राईस वगैरे असतो, तर बासमती पण चालतो, पण शक्यतो नाही का कोलम तांदळाने थोडासा मोकळा फडफडीत भात होतो आणि तो दालच्या बरोबर खायला खूप छान लागतो. तर मी आहे ना कोलम माझ्याकडे असतो थोडासा, कारण कधी कधी सानवीला नाही का डब्याला वगैरे मी असा कोलम भाताचा जो मसाले भात असतो ना तो बनवून देत असते तिला, म्हणजे त्याचा ना खूप मोकळा आणि छान असा मोकळा पण होतो आणि फ्लेवर पण खूप छान लागतो तशा मसाले भाताचा. तर सानवीच्या डब्यासाठी खास मी ना 1 किलो कोलम राईस घेऊन आलेली असते आणि तसंच ठेवून दिलेला असतो, जेव्हा लागतो ना तेव्हाच मी तो वापरत असते. तर म्हटलं की चला आता त्यातलाच आपण कोलम राईस ह्या राईस साठी वापरूयात. तर बघू शकता तुम्ही तेलामध्ये ना मी जिरं आणि थोडेसे सगळे खडे मसाले टाकलेले आहेत. इथे मोहरी नाही टाकायची, सगळे खडे मसाले टाकायचे, तेजपत्र वगैरे, आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, तांदूळ टाकायचे आणि अशा प्रकारे प्लेन जो जिरा राईस असतो ना तो करायचा. कारण जर आपण हे गरम मसाले वगैरे टाकले नाही ना तो नुसता प्लेन भात आहे ना खूपच असा साधा लागतो, असं म्हणजे एवढं टेस्टी लागत नाही. तर तुम्ही ना अशा प्रकारे भात करून बघा, खूप फरक पडतो. गरम मसाले खडे टाकायचे, जिरं टाकायचं भरपूर आणि त्या फोडणीमध्ये हा भात बनवायचा, खूप ऑसम लागतो. तर चला एकीकडे इथे माझं भात शिजायला टाकून झालेलं आहे. हे खूप महत्वाचं काम आहे, मेन म्हणजे आहे ते 2 मिनिटाचं पण महत्वाचं काम आहे. तर इकडे भात वगैरे पण माझा एकीकडे टाकलेला आहे आणि आता इथे माझा जो दालच्याची जी डाळ आहे ना ती माझी इथे शिजून रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही त्याच्यामध्येच मी आहे ना त्या सगळ्या भाज्या टाकल्या होत्या बघा, पालक, आंबट चुका, टोमॅटो, आणि आता ही जी डाळ आहे ना ही प्रॉपरली छान अशी घुटून घ्यायची. रवी बघू शकता तुम्ही, ही मागे ना रवी मी तुम्हाला दाखवली होती बघा, लाकडाची रवी आहे आणि तुटली आहे ती, पण तरी पण मी अजून पण तीच वापरते, कारण ना मला अशा प्रकारची रवीच मला अजून दुसरीकडे भेटलेली नाहीये. मम्मीने सुद्धा ना पुण्यामध्ये गेली होती ना भांडी आणायला, मी मागच्या वेळेला तुम्हाला दाखवलं, मम्मीने स्टीलची भांडी आणून दिली मला, तर तेव्हा सुद्धा तिने अशा प्रकारची रवी सर्च केली पण ती काही भेटलीच नाही. तर त्याच्यामुळे ती जी तुटलेली लाकडी रवी आहे ना तीच मी सध्या आता वापरत आहे. तर चला इथे डाळ वगैरे छान घुटून झाली माझी आणि इथे ना मी लसणाची छान अशी पेस्ट करून ठेवलेली आहे. आलं माझ्याकडे नव्हतं, आलं ना हल्ली मी आणत नाही, कारण आणलं तर ते नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते सालं काढून घाला आणि ते कधी संपताना ह्याचा पत्ताच लागत नाही. तर शक्यतो आता सध्या माझ्याकडे लसूणच आहे, तर त्याच्यामुळे मी लसूण इथे पूर्ण घातलेलं आहे ठेचून वगैरे. कांदा बारीक चिरून घेत आहे. काही काही जण त्या वरणाच्या डाळीमध्येच कांदा घालून टाकतात, पण ते कसं आहे ना खूपच वेगळा फ्लेवर येतो त्या कांद्याने. तर त्यापेक्षा अशा प्रकारे तेलामध्ये जर असं तो छान गोल्डन रंगावर ब्राऊन केला ना खूप मस्त लागतो. तर इथे एका पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आता मी जिरं, मोहरी वगैरे टाकणार आहे. कढीपत्ता असेल तर टाकायचा, नसला तरी चालतो, दालच्याला काही कढीपत्ता असलाच पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये. आणि त्याच्यामध्ये हा छान असा कांदा लाल परतून घ्यायचा. आता तुम्ही म्हणाल की इथे परत जर्मलचंच पातेलं तू वापरत आहे, स्टीलचं पातेलं वापरलं नाही. आता स्टीलच्या पातेल्याचं सांगते मी तुम्हाला, मध्ये ना त्याच्या चिकट असं स्टिकर चिकटवलेला असतो बघा, आणि तो मी ना आतापर्यंत जवळजवळ 2-3 बाईला घासायला दिला, पण ती ना ते स्टिकरचं ते चिकटच काढत नाहीये आणि तो प्रत्येक वेळेला भांड्यातनं घासून आला घरामध्ये की मी विचार करते की जाऊ दे आता ही काढणार नाही, मीच काढते. आणि मी सुद्धा कंटाळा करते काढायचा आणि परत तिलाच देऊन टाकते. तर असं ना 2-3 झाले ते माझं पातेलच नीट घासून निघत नव्हतं. तर म्हणलं जाऊ दे, जे आहे त्याच्यामध्ये करूयात. आणि जर्मलच्या पातेल्यामध्ये मी केल्यानंतर लगेचच काढून ठेवणार होते, तर त्याच्यामुळे ते काही टेन्शन नव्हतं. तर असं जरा बघू शकता तुम्ही कांदा छान असा लाल परतून झालेला आहे. आलं लसूण पेस्ट परतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये ना हा लकी कंपनीचा बघू शकता तुम्ही एक मसाला मिळतो दालच्यासाठी विशेष,
तो इथे मी टाकलेला आहे. आता ना इथे तो अख्खा जरी पुडा टाकला असताना तरी खूप छान लागलं असतं, पण सानवीसाठी ना मी घाबरतच मसाला टाकला. म्हणलं उगीच आहे ना असं झणझणीत व्हायला नको. एकतर बिचारी आवडीने खाणार आणि त्याच्यामध्ये आपण जर तिखट झणझणीत जाळ करून ठेवलं तर मग तिला सुद्धा ते खायला मजा येणार नाही. आणि आता तिला हल्ली चांगले बऱ्यापैकी तिखट खायला लागलेली आहे, पण मलाच बनवताना भीती वाटते कधी कधी की करू का नको करू, तिखट जास्त खाती का नाही तर तिने नाही खाल्लं म्हणजे मग ते आपल्याला संपवायची वेळ येणार. आणि आपल्या मुलांनी खावं ह्याच्यासाठी आपण काही ना काहीतरी चांगले पदार्थ करत असतो, आणि ते तिखट जाळ आपण करून ठेवलं त्यांनी नाही खाल्लं तर मग त्याचा काय फायदा येतो. त्याच्यामुळे मी मीडियम स्पायसी केलं. आणि ह्या लकीच्या मसाल्याने ना खरंच खूप म्हणजे जे ऑथेंटिक टेस्ट म्हणतो ना आपण दालच्याची ती येते. आणि बघू शकता तुम्ही ज्या कुकरमध्ये ह्याच्यामध्ये ओव्हनमध्ये मी भाज्या वगैरे शिजवल्या होत्या त्या मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. चिंचेचं कोळ सुद्धा आहे ना मी चव घेऊनच टाकलेला आहे. बघा बनवून भरपूर ठेवला होता, पण असं वाटलं की नाही खूप आंबट होईल की काय, म्हणून मी पहिलं थोडंसंच टाकलं. त्याच्यानंतर चव वगैरे घेऊन बघितली आणि त्याच्यानंतर मग मी राहिलेलं चिंचेचं कोळ सुद्धा टाकून दिलेलं आहे. मला आमच्या घरामध्ये ना आंबट चालतं, म्हणजे काही काहींच्या घरामध्ये बघू शकतो तुम्ही आंबट आहे ना खात नाहीत शक्यतो, वरण किंवा सांबर असू दे, पण माझ्या घरामध्ये ना आंबट चालतं. त्याच्यामुळे मी थोडासा आंबटसरच केलेला आहे. त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकलेला आहे आणि असा मस्तपैकी गरमागरम दालच्या भात इथे तयार झालेला आहे. तर वाढून घेते पहिले. तर हेच पहिले नाही सानवीला वाढणार आहे, ते हे सानवीचं ताट आहे. बघू शकता तुम्ही गरम गरम बघतानाच किती बघूनच असं खाऊशी वाटतं खूप. आणि दालच्या भात कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतो. साधं सिंपल पण खूप हेल्दी. आणि याने ना दालच्या भातनी पोट भरतं पण मन भरत नाही, हे मात्र नक्की आहे. बघा तुम्ही कधी पण नाही का आपण असं देवाचं काही कार्यक्रम असेल तर तिथे दालच्या भात वगैरे ठेवतात बघा, तर त्यावेळेला ना आपण पोट भरतं बघा, आपण घेत राहतो पण मन भरत नाही दालच्या भातने. तर तसंच आहे, त्यामुळं घरी करा आणि मनसोक्त खा. तर मी त्यांना 2 टायमाचं करून ठेवलं होतं, आम्ही दुसऱ्या दिवसापर्यंत खात होतो. आणि हा दालच्या भात आहे ना बुरून किंवा पाव असेल ना ब्रेड स्लाइस वगैरे त्याच्यासोबत पण खूप छान लागतो. एकदा नक्की खाऊन बघा. म्हणजे भात किंवा मग बुरून आणि पाव या 3 कॉम्बिनेशन सोबत ना खूप छान लागतो दालच्या. तर नक्की तुम्ही करून बघा. तर चला आता आम्ही जेवून घेतो. आणि परत एकदा सांगते की आता सध्या सानवीची एक्झाम चालू आहे, तर त्याच्यामुळे थोडेसे आपले व्हिडिओ पुढे मागे होतील, पण समजून घेताल तुम्ही नेहमीप्रमाणे मला. आणि कायम जसं आतापर्यंत प्रेम करत आला आहात आपल्या चॅनलवर तशाच प्रकारे प्रेम कायम ठेवाल ही मला आशा आहे. तिची परीक्षा चालू झाली ना की मला दुसऱ्या कुठल्याच गोष्टी कराव्याशा वाटत नाही. खरं सांगते तुम्हाला, तिची परीक्षा असली की मी पूर्णतः माझीच परीक्षा असल्यासारखं वागायला लागते. पण असो, मुलांचं करिअर महत्वाचं आहे, मुलांच्या अभ्यास शिक्षण ते महत्वाचं आहे आपल्या कुठल्याही गोष्टींपेक्षा. तर त्याच्यामुळे व्हिडिओ येतीलच अधूनमधून, मी नक्की पाठवेलच व्हिडिओ तुमच्यासाठी. सगळं मला शेअर करायचं असतं, तेव्हा नक्की येणारे पुढचे व्हिडिओ बघत राहा. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली दालच्याची जी रेसिपी तुमच्याशी शेअर केली होती ती कशी वाटली मला हे नक्की कमेंट करून कळवा. चला तर मग या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, हाईप करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो काळजी घ्या सगळ्यांनी. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.